मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या बोलतात। आपण थेट जाऊया तिकडे। एक खडाचा कार्यकर्ता महायुतीचा उमेदवार संदीपान भुमरे यांना या निवडणुकीमध्ये विजयी करण्याचा निर्धार आणि संकल्प संभाजीनगर वासियांनी केलेला आहे। तुमच्या भाषणामध्ये आज पहिल्या ऑडिओ क्लिपची चर्चा व्हायला लागली आहे। ऑडिओ क्लिप ऐकवली उद्धव ठाकरेंची, त्याच्याबद्दल काय सांगाल? काय ऑडिओ क्लिप अशा अनेक आहेत, म्हणजे एवढा जो काही एका वेळेस मोदीजींची स्तुती करणं आणि काही वेळानंतर मोदीजींवर खालच्या पातळीवर आरोप करणं, हा जो काही वेगळी आणि दुटप्पी भूमिका आहे, खरं म्हणजे त्याचा हिशोब दिला पाहिजे आणि माफीनामा त्यांनी जाहीर केला पाहिजे। कारण या देशाला अधोगतीकडे नेण्याचं काम 2014 पूर्वी या देशामध्ये बॉम्बस्फोट झाले, दंगली झाल्या, भ्रष्टाचार झाले, मोठमोठे घोटाळे झाले। आता त्याचा हिशोब त्यांनी दिला पाहिजे। आज 2014 नंतर या देशात एकही बॉम्बस्फोट नाही, एकही भ्रष्टाचार घोटाळ्याचा आरोप मोदीजींवर त्यांना करता आला नाही, हा फरक आहे। आणि त्यामुळे लोकांनी आता ठरवलेलं आहे, या अबकी बार जे काय मोदीजींनी संकल्पाने निर्धार केले आहे 400 पार, आणि फिर एक बार मोदी सरकार म्हणून जे आज सगळ्यांनी ठरवलं आहे की या देशाला पुढे न्यायचं असेल, या देशाला विकासाकडे न्यायचं असेल, या देशाला प्रगतीकडे न्यायचं असेल, हा देश महासत्तेकडे न्यायचा असेल, तर मोदींशिवाय पर्याय नाही। कारण आपण मोदीजींच्या नेतृत्वाखाली इस्रोने चांद्रयान यशस्वीपणे लॉन्चिंग केलं, परंतु काँग्रेसने कितीतरी वेळा प्रयत्न करून इतक्या वर्षामध्ये राहुलजींचं लॉन्चिंग करू शकले नाही। रंग बदलणारा सरदा पहिल्यांदा होईल। ते रोज आरोप करतात मुख्यमंत्र्यावर, देवेंद्रजींवर, मोदीजींवर, अमित शाह साहेबांवर, सगळ्यांवर एकमेव त्यांचा अजेंडा आहे आरोप करणं, दिशाभूल करणं, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणं। परंतु खालच्या पातळीवरचे आरोप राजकारणाच्या पद्धतीने झालं पाहिजे, निवडणुका खेळीमेळीच्या वातावरणात झाल्या पाहिजे, परंतु खालच्या पातळीवर जाऊन बिलो द बेल्ट हे आरोप जे करतात हे लोकांना पसंत नाही। त्यांची जागा येत्या निवडणुकीत लोक दाखवतील, कारण लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, ग्राउंड रियालिटी माहीत असलेलं सरकार पाहिजे। घरी बसणारं सरकार कोणाला पाहिजे का? काम बंद करणारं सरकार कोणाला पाहिजे का? तर नाही। आणि त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात, मुस्लिम समाजात संभ्रम निर्माण करतात। आज एवढे वर्ष मुस्लिम समाजाला केवळ वोट बँक म्हणून वापरलं, त्यांना काय केलं? त्यांना गरीबच ठेवलं, हात पसरायला त्यांना आतापर्यंत त्यांची परिस्थिती कशी झाली। आणि म्हणून या ठिकाणी संविधान बदलणार आता त्यांच्याकडे दुसरं काही राहिलं नाही, मग संविधान बदलणार अशा प्रकारचा खोटा अपप्रचार करायचा। मी एकच सांगतो, मोदीजींनी त्याच्या बाबतीत स्पष्ट खुलासा केला आहे, सूर्यचंद्र असेपर्यंत बाबासाहेबांचं संविधान कोणी बदलू शकणार नाही, बदलणार नाही। बाबासाहेबांचा संविधान दिन 50-60 वर्ष यांना साजरा करता आला नाही, विसरले बाबासाहेबांना। पण मोदीजींनी 2015 पासून संविधान दिन साजरा करायला सुरुवात केली, आणि त्यामुळे सगळ्या माझ्या मतदार बांधव भगिनी जे दलित आहेत, शोषित आहेत, पीडित आहेत, बाबासाहेबांची घटनेवर, त्यांच्या घटनेवर आपला राज्यकारभार सुरू आहे। त्यामुळे कोणी यांच्यावर विश्वास ठेवणार नाही आणि ठेवूही नये, कारण संविधान हे आपलं देशाचं सर्वश्रेष्ठ संविधान। असाही आरोप होता तुमच्यावर, तुम्ही विजयाचा विश्वास व्यक्त करताय, मात्र मोदीची 10-15 सभा राज्यात घेत आहे, सीएम राज्यभर एकदम म्हणजे मायनर ठिकाणी जाऊन सभा घेत आहे, तर ही भीती कशाची इतक्या सभा घेण्याची किंवा इतकं प्रचार करण्याची? अरे असंही विचारलं जातं। निवडणुकात काय घरात बसायचं असतं का? त्यांच्यासारखं आम्ही घरात बसू, त्यांच्यासारखं फेसबुक लाईव्ह करू? अरे आम्ही फील्डवर उतरणारे कार्यकर्ते आहोत, आम्ही कुठे पण जिथे आमचा उमेदवार उभा आहे तिथं आम्ही जाऊन प्रचार करतो। मोदीजी पण प्रचार करतात, एक उमेदवार, एक मतदारसंघ आम्हाला महत्त्वाचं आहे, आम्ही कार्यकर्ते आहोत। मोदीजी पण 24 तास काम करतात, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा काही बघत नाहीत, आणि
कडक उन्हाळ्यामध्ये पण आज मोदीजी किती सभा घेत आहेत दिवसातून आपण पाहताय. आणि इकडे दुसरे राहुल गांधी थोडं गरम झालं की जातात परदेशात थंडगार हवा खायला. त्यांच्यासारखं हवा खायला जायचं. जे घरी बसणारे आहेत त्यांना घरी बसवणार लोक आहे. नाशिकच्या जागेवरून राष्ट्रवादीनं एक बैठक घेतली आहे. ते एकमताने ठरवत आहेत की जागा राष्ट्रवादीला पाहिजे. त्या जागा तुमच्याकडे आल्या नाशिक आणि आता सध्या काहीतरी ती जागा शिवसेना लढवणार आहे. पारंपरिक ती जागा आहे आणि आमचं जे काही निर्णय होईल तो समन्वयाने होणार आहे. खाण्याची पण त्याच्यावर चर्चा चालू आहे आमच्यामध्ये. तुम्ही जे काही विरोधक बातम्या सोडतात त्याच्यावर जाऊ नका. महायुतीमध्ये योग्य समन्वय आहे आणि समन्वयाने निर्णय होणार आहे. शरद पवारांनी पण त्यांचा वचननामा जाहीर केला बघितला असेल. वचननामा बघितला. शेतकऱ्यांसाठी तो वचननामा काय त्याला MSP देणार आणि काय काय आहे ना त्याच्यात. तर शरद पवार साहेब तर कृषी मंत्री पण होते देशाचे. 4 वेळा मुख्यमंत्री पण होते. मग ती अशी वेळ का आली शेतकऱ्यांवर. शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आता बरं 2.5 वर्षामध्ये त्यांच्याकडे सरकार होतं. आज गेल्या 2 वर्षामध्ये 2 वर्षही झाली नाही. शेतकऱ्यांना दिलेला मोबदला बघा. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी एवढे पैसे दिले नाही. सगळे नियम अटी शर्ती आम्ही बदलल्या. 15,000 कोटी अतिवृष्टी अवकाळी गारपिटीला दिले. टोटल 35,000 कोटी योजना. 6,000ची मोदी साहेबांची योजना त्यात 6,000 आम्ही घातले. 1 रुपयात पीक विमा योजना दिली. असे अनेक निर्णय आम्ही घेतले. त्यामुळे सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या मागे उभं राहणार सरकार आमचं आहे. बरंच नुकसान झालंय. जिथे भीषण पाणी टंचाई आहे, तिथे दुष्काळ आहे, तिथे नुकसान झाले अवकाळी आणि गारपीटमुळे, तिथे सर्व विभागीय आयुक्त, कलेक्टर, मुख्य सचिव यांना सूचना मी दिलेल्या आहेत. निवडणुका येतात जातात पण शेतकऱ्याला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांचे पंचनामे होतील. त्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळेल, मोबदला मिळेल. जिथे पाणी टंचाई ते टँकरने पाणी मिळेल, चारा मिळेल. कुठेही काही कमी पडणार नाही. या 8 दिवसामध्ये 34 आत्महत्या शेतकऱ्यांच्या झालेल्या आहेत. प्रिन्सिपल बेंचने सुमोटो घेऊन आयुक्तांना निर्देश दिलेले आहेत की 16 जून पर्यंत अहवाल द्या. तुमचा काय दिशानिर्देश आहे? नाही, याच्यामध्ये आत्महत्या हे खरं म्हणजे दुःखद घटना आहेत, दुर्दैवी घटना आहेत. शेतकऱ्यांना आमचं नेहमी आव्हान असतं की आत्महत्यापासून आपण दूर राहा. कारण सरकार जे आहे आज 1 रुपयात पीक विमा योजना दिली आपल्या सरकारने. 6,000 रुपये मोदी साहेबांनी त्यात आणखी 6,000 12,000 रुपये आपण टाकले. कायमस्वरूपी ते वर्षाला 12,000 फिक्स मिळणार आहेत. जोडधंदे आपण त्यांना मदत करतोय. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये अशा प्रकारची नम्र विनंती आणि आव्हान आम्ही त्यांना केलं. शरद पवार सातत्याने महाराष्ट्रात प्रचार करताना नरेंद्र मोदीवर टीका करतायत. सरकारवरती सुद्धा की हे खोटारडे आहे. कोण खोटारडे? पंतप्रधान नरेंद्र मोदींना मग पवार साहेबांनी काय अगोदर काय काय जी वक्तव्य केलेली आहेत ती वक्तव्य पण बाहेर येतीलच ना. खोटा कोण आणि खरा कोण. मोदीजींना खोटं बोलायची गरजच नाही. मोदीजींनी जो वचननामा दिला तो पूर्ण केला आहे. म्हणून तर लोक आज देशातले त्यांच्या पाठी आहेत. फक्त आता मोदी गॅरंटी चालते, बाकी गॅरंटी फेल आहे. महायुतीचे संभाजीनगरचे उमेदवार पाटील यांनी काल माघार घेतली. त्यांनी असं म्हटलंय की मला मुख्यमंत्री सांगितलं होतं त्यामुळे मी तयारी करून ते आपल्या उमेदवाराचं काम करतील, महायुतीच्या उमेदवारासोबत काम करतील आणि महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी ते सहकार्य करतील. वंचित बहुजन आघाडीनं इथला जो उमेदवार दिला होता त्या उमेदवाराला माघारी घेतलेला आहे आणि ते आता काय आता माहीत नाही. ते मी हां, आणि साधू संतांचा अपमान. हे सगळे महानुभव पंथाचे लोक आहेत, अगोदरच्या वारकरी संप्रदायाचे लोक आहेत. अगोदरच्या सरकारमध्ये साधू हत्याकांड झाला. त्या पालघरमध्ये त्याला सरकारने काय मदत केली? सरकारने कुठल्या ह्याच्यामध्ये त्यांची दखल घेतली? परंतु आमच्या सरकारने आल्या आल्या त्या साधू हत्याकांडाची जबाबदारी जी आहे ती ज्यांनी त्या साधू हत्याकांड केला आहे त्यांना त्या जबाबदार धरण्याचं काम, त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्याच्या कुटुंबियांना मदत करण्याचं काम आपल्या सरकारने केलं आहे. आणि म्हणून आता
साधू संत आमच्या सरकारमध्ये, मोदीजींच्या सरकारमध्ये पूर्णपणे सुरक्षित राहतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.